नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे पूर्ण नाव शेकडे संजय काकासाहेब. मी हिंदशाह मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय बागडपट्टी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण प्रकरण दुसरे, युरोप आणि भारत. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमधनं घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचा सखोल डिटेल असा आपला अभ्यास करावा लागणार आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे प्रबोधन युग. युरोप इतिहासात मध्ययुगाच्या अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सन 13वे ते 16वे शतक. हा काळ प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणजेच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्यशास्त्र, तत्वज्ञान, फिलॉसॉफी इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली आणि प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. लिओनार्दो द विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. ते अनेक शास्त्र व कलांमध्ये पारंगत होते. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीतशास्त्र, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्याच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती अजरामर ठरल्या. प्रबोधन चळवळ हे मानवी जीवनाचे सर्व क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांचा क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनाचे चित्र न होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीमध्ये जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. या छपाई यंत्राचा शोधामुळे नवे विचार, नवे संकल्पना, ज्ञान समाजामध्ये सर्वांपर्यंत पोहोचले. आता नंतरचा मुद्दा आहे धर्मसुधारणा चळवळ. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम माजवत धर्माच्या नावावर लोकांना ते लुबाडत. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. नंतरचा मुद्दा आहे भौगोलिक शोध. इसवी सन 1453 मध्ये
ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले इस्तंबूल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारी खुष्कीचे व्यापारी मार्ग जात असत. हे मार्ग तुर्कांनी बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आणि यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. नंबर 2, आता युरोपातील वैचारिक क्रांती. प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपाची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातूनच समाज बाहेर पडू लागला. त्या काळातील रूढी, प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आणि या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाते. आणि या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मोठ्या प्रमाणात मिळाली. नंतरचा मुद्दा आहे राजकीय क्षेत्रातील क्रांती. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली आणि 18व्या आणि 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून याला ओळखला जाऊ लागला. या काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झालेला आहे. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला आणि इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. यामध्ये पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. आता नवीन मुद्दा आहे अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्ध. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धाचा विचार करणे हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. अमेरिका खंडांच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते, परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक कडक अशी बंधने व कर लावण्यास सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला प्रखर असा विरोध केला आणि इंग्लंडने वसाहतीला दडपण्यासाठी वसाहती विरोधात युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस वसाहतीच्या सैन्यांचा काय झाला, विजय झाला. ही जी घटना आहे ही अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध म्हणून काय ओळखलं जातं. यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती लिखित राज्य घटनारा असणारा तो लोकशाही व्यवस्था असलेला एक नवा देश अस्तित्वात आला.
फ्रेंच राज्यक्रांती. इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची देणगी दिली. कोणत्या मूल्यांची? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची देणगी दिली. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष असं महत्त्वाचं स्थान आहे. आता औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक असे काय बदल घडू लागले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. मागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटी यासारखी वाहतुकीची नवीन साधने आली. यंत्रयुग अवतरले आणि यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. कशामुळे? औद्योगिक भरभराटीमुळे. भांडवलशाहीचा उदय नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळं काय झालं? अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला आणि यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पूर्वेच्या देशांशी होणारा व्यापार हा फायदेशीर होता. व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील जे राज्यकर्ते होते हे व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपमध्ये अनेक देशामध्ये धनसंचय वाढीस लागला, वैभव प्राप्त झालं आणि या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झालेला आहे. नंतर मुद्दा आहे वसाहतवाद. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे, तिथे जाऊन राहणे म्हणजेच वसाहत स्थापन करणे. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. साम्राज्यवाद म्हणजे काय?
विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व भारतातील साम्राज्यवाद यांचे रिलेशन काय? भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्ता मध्ये जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळून सुरत येथे काय केली? वखार स्थापन केली आणि या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. आता इंग्रज व फ्रेंच संघर्ष. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, कट्टर शत्रू होते आणि या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. ती जी युद्ध आहेत ही कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा सत्तेचा पाया. तर या मुद्द्याकडे पाहू आपण. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध सुपीक असा प्रांत होता. इसवी सन पूर्व 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालचा नवाबपदी आला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथे आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली आणि यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजावर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली आणि या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला. मग रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने, अतिशय हुशारीने, बुद्धिचातुर्याने नवाबाचा जो सेनापती होता मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवलं. इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्यांची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम याने इंग्रजाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्याने पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह आलम यांनी इंग्रजाविरुद्ध एकत्र मोहीम काढली. इसवी सन 1764 बिहार येथील बक्सर येथे युद्ध झालं आणि त्यात इंग्रजांचा विजय झाला आणि या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट
इंडिया कंपनीला मिळाला. आणि अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये काय केला, घातला गेला. इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला आणि त्याने इंग्रजाविरुद्ध लढा शर्तीने लढवला. अखेरीस 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग सिंधमधून सुरू जात होते. त्यामुळे सिंध प्रांताचं महत्त्व काय, व्हॅल्युएशन काय, हे इंग्रजांच्या ध्यानात आलं होतं. आणि म्हणून 1843 साली त्यांनी सिंध हा जो प्रांत हा गिळंकृत केला. आता नंतरचा मुद्दा आहे शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंह यांच्या हाती होती. रणजित सिंहच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग हा गादीवर बसला. कोण बसला? दलीप सिंग. आणि त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारावर तिचा अंकुश राहिला नाही. आणि हीच नेमकी संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले आणि इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजावर काय केला? हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला आणि दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता आणि मुलतानचा अधिकारी मूल राजाने इंग्रजाविरुद्ध काय केलं? बंड केलं. हा अतिशय स्वातंत्र्यप्रिय होता. हजारो शीख सैन्य इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले आणि दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत.